सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली होती आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाला ही भरती प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे या संदर्भामध्ये सूचना केलेल्या होत्या आणि त्यानुसार IBPS किंवा TCS या नामांकित कंपनीच्या माध्यमातूनच नोकर भरती करण्यात यावी असे आदेश 8/10/2025 रोजी सहकार विभागाकडून देण्यात आलेले आहेत। मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं हा लढा माझे सहकारी मित्र आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर आणि आमचे सगळे पृथ्वीराज भैया वगैरे आम्ही सगळ्या सहकार्यांनी उभा केलेला होता आणि त्याला निश्चितपणाने यश आलं। पूर्वी जी काही नोकर भरती झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला होता। अनेक लोकांना वशिल्यानं त्या ठिकाणी भरलं गेलेलं होतं, आर्थिक देवाणघेवाण झालेली होती। यावेळी सुद्धा 559 जागा या ठिकाणी भरल्या जाणार होत्या आणि यामध्ये सुद्धा मोठा घोटाळा होण्याची शक्यता होती। ही बाब आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय किंवा निर्देश दिले, त्याचं आम्ही स्वागत करतो। खरं बघितलं तर या बँकेची 88 खाली चौकशी सुरू आहे। नोकर भरती पूर्वी जी केली त्या कंपनीचे सगळे संचालक तुरुंगात गेलेले आहेत। अशा काळ्या यादीतल्या कंपनीला नोकर भरती करण्याचं टेंडर पूर्वीच्या संचालक मंडळानं दिलेलं होतं। या बँकेच्या व्यवहारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अनियमितता झालेली आहे। या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासनाचं आलेलं अनुदान 5 कोटीपेक्षा जास्त लाटलेलं आहे। म्हणजे सगळ्यांनीच हात खऱ्या अर्थाने या बँकेमध्ये धुवून घेतलेले आहेत आणि अशी चौकशी सुरू असताना सहकार मंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करायच्या ऐवजी त्यांना बक्षीस देऊन टाकलं की 559 जागा भरा आणि काय मर्यादा मिळवायचा तो मिळवा।